ऋषिकेश वाचवा वाचवा जानकी अरे ऋषिकेश जानकी 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 नाही नाही ऐश्वर्या मी असं कधीच कोणासोबत वागलो नाहीये अगं माझ्यावर ब्लेम आलं तर काय होईल मला खूप टेन्शन येते यार नाही मॅक मी तुला तेच सांगते तू इतकं टेन्शन का घेतोयस नक्की काहीच प्रॉब्लेम होणार नाही अजिबात होणार नाही मी तुला तेच सांगते तू इतका पॅनिक होऊच नकोस सी मॅक मी जो प्लॅन केलाय ना एक्झॅक्टली माझा प्लॅन तसाच वर्क होईल आणि आज त्या गोडाऊन मध्ये ऋषिकेश शेवटचा श्वास आहे. हे काय झालं दिवा कसा विझला असं कधी होत नाही माझा ऋषिकेश सुखरूप असेल ना हा देवाचा काही संकेत तर नाही ना वाचवले त्याला काय अस्वस्थ का काय काय कसला विचार करते आई मला ना अचानक ऋषिकेशची काळजी वाटायला लागली त्याला काळजी करते मी नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावला आणि काहीच कारण नसताना अचानक विझला ग असं कधी होत नाही हे असलं काही नसतं वारा आला की दिवा विसतो तसं असेल ना तर फार बरं होईल परमेश्वरा माझ्या ऋषिकेशला काही होऊ देऊ नको बाबा मला ना त्याला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार मी त्याला भेटूनच येते ना अगं तू उगाच त्याची काळजी करतेस त्याला काही होत नाही काय एवढी गुंतेस त्याच्यात हेच मला कळत नाही तुला ना ते कधीच करणार नाही आई ते काही नाही मी जाऊन भेटूनच येते त्याला अगं नाही नाही अगं, भेटून ए सुमित्रा ए गेली आई ए आई आई आजी आई कुठं गेली अशी लगबगीनं गेली बाहेर बाहेर म्हणजे कुठं गेली न सांगता ऋषिकेशला बघायला आई थांब अरे ए ए काय सगळ्यांना वेळ लागलाय जो उठतो तो पळतोय नको खूप मोठी जानकी नको जाऊ जानकी ऋषिकेश सांभाळून मॅक मॅक अरे कॉफी घे तू इतकं प्रेशर का घेतोयस मी तुला म्हटलं ना सगळं नीट होणार आहे ओके तू काळजीच नको करूस ताई ताई अरे काम झालं तिथे ना एक गोंधळ झालाय काय झालं दादांनी गोडाऊनला आग लावली खरी पण त्यात ना ती मुलगी अडकली मॅक हे बघ तिला काहीच होणार नाही तू उगाच इतकं पॅनिक नको होऊस